सर्वांना जय भीम. खरंच हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश या महाराष्ट्रातल्या महिलांना, मुलींना व लहान मुलींना संरक्षण आता मिळेना. कारण ही सरकार अतिशय निठल्ली आणि कार्य न करणारी आम्हाला दिसून येते. मग वामनदादा कडक यांचे काही शब्द, काही ओळी ह्या मला आठवतात. मी तुम्हाला हे आपण बघू. माझ्या पोटच्या पोरीची लाज लोकात लुटते, माझ्या पोटच्या पोरीची लाज लोकात लुटते, डोळे पाहतात माझे काया कापत सुटते. माझा निभाळतपणा, माझ्या लाचणचा गुन्हा, मला चीड येत नाही हा माझा गुन्हा. चीड आम्हाला येत नाही. वाचवा वाचवा म्हणणारी हा कोणाच्या कानी शिरणार. खरंच आता वाचवा वाचवा म्हणणारी हा ही सरकारच्या कानीच पडना आणि अत्याचार आता कमी बी होईना. भीती वाटते मला आता मुलीचा बाप होण्या, भीती वाटते मला आता मुलीचा बाप होण्या, आणि संरक्षण मिळेना सरकारच्या अपयशाच्या त्या खुणा. लक्षात ठेवा, ज्या सरकारला आम्ही आमच्या संरक्षणासाठी निवडून दिलं ती सरकार मात्र आमच्या मुलींच्या, आपल्या बहिणींच्या जो अत्याचार होतो त्या गुन्हेगारावर कोणत्याच प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. आणि कधी किती दिवस चालणार आणि किती दिवस असा अत्याचार आम्ही सर्वसाधारण जनता ही सहन करणार, हा प्रश्न पहिले उत्पन्न होतो. ज्या जत तालुक्यातील करंजनी या गावीमध्ये छोट्याच्या 4 वर्षीय 5 वर्षीय मुलीवर जेव्हा 7 फेब्रुवारीला बलात्कार होतो, खरंच हे अतिशय निंदनीय आहे. इतकं निंदनीय आहे की त्या व्यक्तीला सरकारी शिक्षेच्या माध्यमातून त्याला फाशी शिक्षा दिली पाहिजे. पण सरकार कुठेतरी कमकुवत पडत आहे. आणि अशी कमकुवत पडत आहे की त्या सरकारला म्हणजे विचार करा ना, म्हणजे निर्णय घ्यायला भीती वाटायली अशी करता. याच महाराष्ट्रामध्ये महामानवाचाही विटंबना होत आहेत, कुठलेही तोडल्या जात आहेत. का? कारण की ही सरकार ही एकाच विचारधारेला आमच्या सर्वाच्या मस्तकात गुंतून ठेवून आपला मार्ग साध्य करत आहे. आणि आम्ही भोळसट, आम्ही भाऊक लोक या सरकारवर परिपूर्ण विश्वास ठेवून मात्र गप बसलेले आहोत. 1-2 दिवस आम्ही काढल्या कॅन्डल मार्च, पण त्या कॅन्डल मार्चचा काही परिणाम या सरकार पडतो का? अजिबात नाही. मग या सरकारवर परिणाम कशामुळे पडेल की या सरकारवर परिणाम जेव्हा जनतेने याची अवकाश दाखवून दिली, यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, तेव्हा मात्र यांच्यावर 100% परिणाम पडत आणि हे कार्याला लागेल. सगळे आमदार खासदार हे यांच्या तळवे चाटण्यातच परेशान आहेत, याची जे कार करण्यातच परेशान आहेत. पण मात्र आम्हाला अधिकार मिळवून देण्याच्या भानगडीत जे लोक पडत नाही, आम्ही प्रतिनिधी निवडून देतो, आम्ही काय या गोष्टी बघत नाही. सर्वांना खरंच निंदनीय कृत्य जे झालेलं आहे ते खरंच निषेध म्हणाव की आमची लाचारी म्हणाव, हा प्रश्न आम्हाला पडला. जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, नाही तर ही सरकार तुम्हाला बेकाबू करेल, तुमचा अधिकार तुमच्यापासून हिरावून घेईल आणि पुन्हा आम्हाला धार्मिक जाळ्यात अडकून ते ठेवेल. म्हणून सर्वांना विनंती आहे,
की महामानवाच्या विचारांनी हा महाराष्ट्र घडलेला आहे आणि या महाराष्ट्र भूमीवर अशी घटना होत असेल तर ह्याला कारणीभूत कुत्रे आम्ही आहोत, असं आम्हाला गृहीत धरूनशानी लढा द्यावा लागेल आणि एकत्र येऊनशानी या सरकारला विचारावं लागेल की हे सरकार, तुला आम्ही का निवडून दिलंय, तुला आम्ही सत्ता का दिली की आमच्या संरक्षणासाठी, आमच्या अधिकारासाठी, पण आज आमचं संरक्षण, आमचा अधिकारच हिरावून जात आहे, मग तू आमच्या काय कामाची? मागा राजीनामे मागा, रस्त्यावर येऊन राजीनामे मागण्यास सुरुवात करा, तेव्हा ह्या सर्व गोष्टी यांच्या डोक्यात घुसतील आणि तेव्हा कळेल की जनता जागी झालेली आहे. आता कारवाई करणं अतिशय मोलाची आहे. नेत्याच्या घरात घुसून यांनी वार करतात, पुन्हा ते वार केल्याच्या नंतर ठसे गायब होतात, म्हणजे लाचरवादी गोष्ट आहे. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी घडत आहे महाराष्ट्रामध्ये. पण महाराष्ट्राची जनता त्या महामानवाच्या विचाराला की त्या महामानव त्यागाला स्मरण करत नाही. पण ज्या महामानवाने या महाराष्ट्राच्या जनतेला घडवण्यासाठी अतिशय मोठा संघर्ष केला, तो संघर्ष विसरून गेलेली आहे. पुस्तकं वाचण्याचा यांनी ते निर्धार सोडून दिला. ज्यांनी वाचलेलं पुस्तक त्याच कळे काय जीवनाचा अर्थ, ज्याच कळे जीवनाचा अर्थ त्याच्या घरात सदा मिळेल पुस्तक, त्याच्या घरात सदा मिळेल पुस्तक, हे मात्र लक्षात ठेवा. पुस्तक वाचल्याने आम्हाला आमचा अधिकार मागता येतो. जेव्हा आमचा अधिकार मागता येतो तेव्हा समोरची किती मोठी बलाढ्य व्यक्ती असेल ती आपल्या समोर नमते. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये या महामानवाच्या विचाराला प्रेरणास्त्रोत देऊन, प्रेरणाचं स्थान देऊन त्याचं एक लायब्ररीच्या रूपातून मंदिर बनवायला पाहिजे. आणि अशा अन्यायाला रोखण्यासाठी एकत्र आवाज येऊन आवाज उठवायला पाहिजे. हीच सर्वांना विनंती. सर्वांना जय भीम, जय शिवराय.